विविध भारती पुणे मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत. लाडक्या गणरायाच्या आगमनाला 2च दिवस शिल्लक राहिले असून सर्वत्र गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. हा गणेशोत्सव नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करावा असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. सजावटीसाठी जैवविघटनशील साहित्य वापरावं, पीओपीच्या मूर्ती न वापरता शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य द्यावं असं महापालिकेनं म्हटलं आहे. महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि लिबर्टी अर्थवेअर आर्ट यांच्या सहकार्यानं शाडू मातीच्या मूर्तीसाठी मूर्ती आमची किंमत तुमची हा उपक्रम राबवला जात आहे. घोले रस्त्यावरील कला दालनात आज, उद्या आणि परवा सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत या पर्यावरण पूरक मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचं महापालिकेनं कळवलं आहे. दरम्यान गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमांचं काटेकोर पालन करावं, तसंच प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरित करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाकडे नोंदणी करावी अशा सूचना अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त सु. ग. अन्नपुरे यांनी दिल्या आहेत. भाविकांसाठी तयार केलेला प्रसाद काचेच्या झाकणात किंवा पारदर्शक प्लास्टिकच्या आवरणात झाकून ठेवावा. भाविकांना शिळे अन्नपदार्थ सेवनास देऊ नयेत. प्रसाद हाताळणाऱ्या सर्व व्यक्तींचे कपडे स्वच्छ असावेत. त्यांनी साबणानं हात स्वच्छ धुवूनच कामास सुरुवात करावी. संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तीनं प्रसाद बनवणं आणि हाताळण्याची कामं करू नयेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आज सर्वत्र राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे. पुण्यातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये या निमित्तानं आज अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागानं अत्याधुनिक ड्रोनच्या साह्यानं मालमत्ता सर्वेक्षण सुरू केलं आहे. आतापर्यंत 2,54,000 नवीन मालमत्ता आढळल्या आहेत. सध्याच्या आणि सर्वेक्षणात आढळलेल्या नवीन मालमत्ता अशा सुमारे 8.25 लाख मालमत्ता नोंदणीकृत होणार आहेत. यातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार असल्याची माहिती कर संकलन विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली. पुण्यात डेंगीचा तसंच अन्य साथरोगांचा संसर्ग वाढला असून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे रक्ताच्या पिशव्यांसह रक्तबिंबिकांची म्हणजे प्लेटलेटची मागणी वाढली आहे. पुण्यात चिकुनगुन्याचा संसर्गही वाढू लागला असून ऑगस्टमध्ये या आजाराचे 52 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे डासांची पैदास रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसंच आजारी व्यक्तीला डास चावू नयेत याकरता काळजी घ्यावी असं आवाहन पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी केलं आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानाचे त्वरित पंचनामे करून राज्य शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. बहुतांश शेतकऱ्यांचं 110% अधिक नुकसान झालं असून राज्य शासनानं 850 कोटी रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी आपण करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे इथल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अद्ययावत पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. यामध्ये नवोदित वास्तुविशारद तसंच या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटना, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरच्या सहकार्यानं आर्किटेक्चर डिझाईन ही स्पर्धा घेणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना येत्या 10 ते 30 सप्टेंबर दरम्यान नोंदणी करता येईल अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी नुकतीच पुण्यात पत्रकारांना दिली. वरिष्ठ पुरुष गटासाठी 4थी हॉकी इंडिया आंतरविभागीय स्पर्धा आजपासून पुण्यात सुरू झाली. या स्पर्धेत देशभरातील दिग्गज 18 संघ सहभागी झाले असून अनेक नामवंत खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत. आजच्या पहिल्या सामन्यात गत उपविजेत्या रेल्वे प्रमोशन बोर्ड संघानं गुजरात संघाचा 13-0 असा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीनं पीडीएफए द्वितीय श्रेणीच्या सुपर लीग स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत ओंकार काळकोटेच्या 2 गोलांच्या जोरावर बोपोडी एलएफएनं संगम यंग बॉईज ब संघावर 3-0 असा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात डायनामाइट्स एफसीनं व्हॅली हंटर्सचाही 3-0 अशाच फरकानं पराभव केला.
पुणे आणि परिसरात आज अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. उद्याही पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत. कमाल 30 अंश तर किमान 22 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.